आज ना वातावरण असं काहीसं झालं होतं. खरंच खूप छान झालं होतं आणि आभाळाकडं सारखं पाहावतच राहावं असं वाटत होतं. कारण थोडेफार ढग आणि त्यात पडलेलं हे कोवळं कोवळं ऊन, त्यामुळे एवढं सुंदर असं एक निसर्गाला खरंच दृश्य आलं होतं. आणि मग त्याचेच थोडे काही क्षण मी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेत आणि तेही तुमच्याबरोबर शेअर केलेत. आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईकही नक्कीच करत जा. चला तर मग आता व्हिडिओकडे वळूयात. आता सुंदर असं वातावरण झालं होतं. थोडंसं वरती गच्चीवर ते गेले. आपल्या घाई गडबडीत थोडंसं काय असं मी शूट करत असते, कारण सकाळच्या वेळी थोडीशी गडबड असते माझ्या मागे. हे आधीच्या 1-2 व्हिडिओमध्ये किंवा भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल. मग आता डायरेक्ट सायंकाळच्या वेळचा म्हणजे 5च्या नंतरचाच व्हिडिओ आहे. आता एरवी तर काही मला शूट करणं होत नाही सकाळी. मग आता चहा ठेवला होता सर्वांसाठी. आता मी तर काही चहा घेत नाही, पण साई त्यालाही थोडंसं दूध चहा मिक्स करून देत असते. आता त्याच्या ते मनावर आहे काय पिणार आहेस ते विचारूनच. आणि मग चहा इकडे ठेवला होता आणि त्यासोबतच मी माझे दुसरेही काम आवरत होते. आता मेन काम आधी सगळ्यात म्हणजे राहते हे भांडे लावायचं काम, आणि मला हे एवढं बोरिंग काम वाटते. त्यामुळे मी असं काही दुसरं काम करत करत हे काम नेहमीच करत असते. स्पेशली असं भांडे लावायचंच एकच काम मला कधीच करावं वाटत नाही, पण तरीही काही ते चुकत नाही, करावं तर लागतेच असंच. मग आता इथे सगळे भांडे वगैरे लावून घेतले मी, म्हणजे चहा इकडं उकळायला आहे तोपर्यंत. आता शेगडी आहे त्यामुळे थोडासा वेळ लागते. गॅसवरती कसं आपल्या मनावर राहते, लो हाय किंवा फ्लेम करायची आणि मग लवकर करायचा. पण आता आमची इलेक्ट्रिक शेगडी खूप छान प्रकारे चालते, त्याच्यामुळे आम्ही शक्यतो होईल तेवढं. आणि माझा स्वयंपाकही होतं कधी कधी तर. चला मग इकडे आता माझी भांडे लावणं सगळे काही झाली. मग चहाचे कप वगैरे तिथं ठेवले आणि मग मस्त चहाही उकळला होता. आता त्या तिघांना दिला हा चहा, साईला, आत्याबाईला आणि आहोंना. आता आमच्याकडे दररोज 4 ते 5च्या म्हणजे सुमारास चहा होतोच. कधी लवकर कधी उशिरा, पण जास्तही उशिरा नाही. 5च्या नंतरही काही नाही, पण लागतोच. दररोज चहा होतोच 2 वेळेस. तर काही काही ठिकाणी घेत नाहीत, पण आमच्या वेळेस होतो. अधूनमधून असं सारखं कोणी चहा घेत नाही, पण 2 वेळेस नक्कीच असतो. मलाही पूर्वी खरंच प्रचंड चहा आवडायचा, एवढा की म्हणजे सारखा मीच घ्यायचे. घरामध्ये सगळ्यात जास्त चहा मीच प्यायचे. पण आता जशी सवय बंद झाली तसं एकदम चहा सुटलाच. तरी 1-2 वर्ष झाले आता सगळी पूर्णपणे सवय बंद झाली. आधी नवीन नवीन खूप मन व्हायचं, पण आत्ता काही वाटत नाही. असा वतला तरी चहा वाटायचं मीच पिऊ काय की. पण एकदा थोडंसं मनाला पक्कं केलं की मग काही आपल्या सवयी बदलू शकतात. त्याच्यानंतर मी माझ्यासाठी कॉफी केली. आता ही कॉफी अगदी चहासारखीच होते, कारण ते जे टॅबलेट भेटतात कॉफीच्या त्याची कॉफी बनवली मी. आणि खरंच पाहिलं खूप छान लागते. जी इन्स्टंट असते त्यापेक्षा मला तर आता हीच आवडायला लागली. तीही थोडे दिवस मी म्हणजे ती अधूनमधून कशी पित असते, पण हे आता छान वाटले त्यामुळे आता सारखं हीच आणायला लावते. आणि मग थोडंसं इकडं मस्त आता कॉफी घेतली मी. सायंकाळच्या वेळी थोडंसं काही कॉफी चहा घेतलं की बरं वाटते, कारण आता ही खूप पूर्वीपासून सवय आहे. त्याच्यानंतर मग चहा पाण्याचे लेकरांचे डबे, मग दिवसभराच्या आता नंतर शाळेतून आल्याच्या नंतर जे जेवणं केलेले ते सगळे भांडे घासून घेतले मी. आता हे दररोजचंच काम आहे माझं. हे 5 ते 10पर्यंतचं मी रुटीन तुमच्याबरोबर शेअर केले. थोडंसं अगदी सकाळचा व्हिडिओ घेतला होता, त्याच्यानंतर काही व्हिडिओ घेणं शक्य होत नाही मला, कारण शाळा हे वगैरे म्हणलं तर. आणि दररोज तेच व्हिडिओ तरी काय दाखवायचे. त्यामुळे चला मला आज आपण हे रुटीन तुमच्याबरोबर शेअर करावं. आता सगळे भांडे वगैरे घासून झाले. आता बरेच भांडे पडतात, कारण दुपारपासून साठवून ठेवलेले असतात. होतच नाही घासणं असं, तरी मग घरी असल्यास तरी जेव्हाचे तेव्हाच घासून टाकत असते. आता इकडं लेकरांचं चालू होतं मध्ये चला आमचा अभ्यास घे म्हणून. तर स्वराला तरी घेऊन बसावंच लागते आणि त्यालाही थोडं फार मध्ये साईलाही सांगावं लागते. आणि मग आता इथं नवीन बेत सुरू केला आम्ही. आता 1-2 दिवस झाले होते हे जे मधलं सारण आहे, आता इकडं तेलच्या करायला घेतल्या होत्या आम्ही. त्याच्यातलं आमच्याकडं तरी आता हे अशाच करता आम्ही तेलच्या. आता काही भागात काय म्हणतात काय माहिती नाही, पण असं त्याचं मग बाकोर करून घ्यायचा आणि यामध्ये असं आपल्या शिंपुरणाच्या पोळीसारखं सारण वगैरे सगळं भरून ह्या लाटून घ्यायच्या. तर तेल ते काही लावून आपण ह्याला, पण त्या मला काही जमल्याच नाहीत, कारण थोडंसं ते हे झालं होतं. काय चुकलं होतं माहिती नाही, किंवा मलाच येत नव्हत्या काय. असं येतात मला, करते मी नेहमी. शिदोरीच्यासुद्धा करायला जाते त्या गावात जर कोणी बोलवलं तर. पण आज काय झालं होतं जमल्या नाहीत. मग आत्याबाईंनी लाटून घेतल्या सगळ्या. त्याही एवढ्या असं काही होत नव्हतं, कारण चिकटत होत्या. थोडं 2-3 दिवस झालं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं. ज्या दिवशी मामा ह्याला निघाले होते बालाजीला, त्या दिवशी आम्ही हे करून ठेवलं होतं. पण करावं म्हणण्यात 2-3 दिवस कुठं गेले काही समजलंच नाही. मग आता आज करायला घेतलं. मग त्यांनी त्या लाटून दिला आणि मग मी तळायला बसले होते. आता काही थोडंसं जरी तळायला घेतलं तरी आमच्याकडं आता जे आपण शेगडी, गॅस किंवा मग चूल जे आहे त्याला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आणि पाणी ठेवायचं. आमच्याकडे अशी प्रथा आहे. आता पूर्वीपासून आहे, त्याच्यामुळं थोडंसं जरी करायचं असलं तळणवळण तरी मी करते. आता याआधी काही मी कोणी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, नक्कीच कधी तर दाखवेल.
त्याच्यानंतर मग माझी आता नित्यसेवाई राहिली होती. आता मी या आधी एका व्हिडिओमध्ये सांगितले की म्हणजे मला कसा वेळ होत होते, कारण शाळेमुळे सकाळी फक्त देवाला नमस्कार करणं शक्य होतं. आता दुसरं तर काही होत नाही माझ्याच्यानं म्हणजे नित्यसेवेतलं, मग त्यामुळे निवांत वेळ भेटतो. मग हाच वेळ, तरी हाही वेळ निवांत नसतो. यामध्ये लेकरांचा अभ्यास, मग स्वयंपाक, भांडी लावणं, हे करणं, असे सगळे कामं असतातच. तरी मी थोडासा वेळ काढून मग नित्यसेवा करत असते. एक माळ जपणं, एक वेळेस तारक मंत्र, आणि जे आपले नित्यसेवेतले रेग्युलरचे जे 3 आद्य आहेत ते. आता याच्यापेक्षा जास्त तर मला काही होत नाही, 11 माळीसुद्धा जप होत नाहीत मला. नेहमीच सांगत असते मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये, जसे जसे नित्यसेवेचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते. आणि स्वामींचे जे 9 गुरुवार केलेत त्याच्या उद्यापनाचेही व्हिडिओ, किंवा मग त्याच्या आधीची जी पूजा कशी असते त्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेत. ते तुम्ही नक्की जाऊन पहा, आणि खरंच यूजफुल आहेत ते व्हिडिओ, म्हणजे कशाप्रकारे करायचे. आता थोडंफार मलाही केंद्रात वगैरे सांगितलं होतं, किंवा माझ्या बहिणीने केलं होतं, त्याच प्रकारे मग मी ते केले. असोत मग इकडं आता माझी सगळी पूजा वगैरे झाली, आरती वगैरे करून घेतली, सगळ्या देवांनाही औक्षण वगैरे सगळं काही झालं इथं माझं करणं. मग त्याच्यानंतर मग जे मंत्र आहेत ते सगळं काही म्हणत असते मी. त्याच्यानंतर आता ही खूप छान सवय झाली आहे दररोज, म्हणजे वाचन वगैरे झालं की आरती करायची. एवढं आधी मी काही करत नव्हते, फक्त वाचायचं आणि मग 7 दिवसाचं आपलं पूर्ण पारायण झालं एक की मग आरती करायची. पण आता तसं नाही, आता दररोज आरती करते मी, आणि खरंच खूप छान वाटते, म्हणजे परिपूर्ण वाटते आपली जी पूजा मी केली आहे ती. असोत मग इथं आता माझी पूजा वगैरे सगळं झालं होतं. आता बाकी होता तो स्वयंपाक आणि मग लेकरांचा अभ्यास. आता हे मेन 2 कामं असतात. असं हे कितीही पटपट आवरलं, काही केलं तरी व्हायचा तोच टाईम होतो, आणि व्हायचा तेच उशीर होतंयच मला. दररोजच रात्रीचे 10 ते 10:30 वाजतच असतात सगळं आवरायला. त्यामध्ये मग लेकरांचं मध्ये मध्ये रडणं, फुगणं, रुसणं, कारण आमच्या स्वराबाई आता सध्या तरी लहान आहेत, त्याच्यामुळं असं चालूच असते. मग मी तर मस्त लेकरांना आता बाहेर घेऊन बसले, तर त्यांचाच हट्ट होता हा, चला आपण बाहेर आम्हाला अभ्यासाला घेऊन बस म्हणून. मग मस्त अशा मोकळ्या वातावरणातही त्यांनाही छान वाटत होतं, आणि खरंच खूप छान झालं होतं वातावरण. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत म्हणलं, तर गरमीच्या दिवसात तर मध्येच बसावं लागते, पण आता गरमी वगैरे नाही, त्यामुळंच असं बाहेर बसत असते मी लेकरांना घेऊन अधूनमधून. आता त्यानं उठून गेला होता, थोडं थांबू म्हणून, पण मीच त्याला भरपूर वेळ सांगत होते मला नंतर वेळ नाही. नंतर आला पुन्हा, मग त्याचा अभ्यास वगैरे सगळं काही झालं. मग मी स्वयंपाक वगैरे केला. आज काही नाही, स्वयंपाकात सिंपल मेन्यू होता खिचडीचा. तर खिचडी म्हणलं की थोडासा वेळ निवांत भेटतो आपल्याला, कारण ते तळणवळण मग हे केलं होतं त्याच्यामुळं. आणि मग सगळ्यांनी मिळून असे जेवणं केली मस्त टी व्ही बघत बघत. आमच्या लाडूबाईचं मध्ये मध्ये लुडबुड करणं होते. नंतर मग रात्रीचे भांडे वगैरे सगळं काही आवरून घेतलं मी, आणि इकडं लेकरांचा खेळ चालू होता. आमच्या स्वराबाई काही दादाला काहीच जमू देत नाहीत, सारखं सगळं तिच्या मनावरच असतं, सगळं तिलाच पाहिजे असतं, असं असते मग. आणि त्याला खेळूही देत नाही व्यवस्थित, आपणच चिरकते, आणि मग त्यानं मोठा आहे त्याच्यामुळे तोच शिवा खातो. आता हे तर प्रत्येक घरीच असते. मग सगळं क्लीन वगैरे करून घेतलं, लेकरांची दुधं वगैरे सगळं काही केलं, ओटाही सुंदर असा क्लीन केला. असा स्वच्छ ओटा केला की खरंच मनाला एक वेगळंच समाधान असते. तसंही सहसा कोणीही गृहिणी ठेवत नाहीत. असोत मग इथं असा गेला माझा आता हा दिवस मस्तपैकी. सगळं काही मी तुमच्यासोबत हे रुटीन शेअर केले, 5 ते 10पर्यंतचं. फायनली 10 वाजता माझं सगळं काही आवरून झालं होतं. आणि मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, आणि एक व्हिडिओला लाईक द्या. श्री स्वामी.